ठाणे जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्याच्या सीमेवर उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील लोकांना सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या झोपण्यापर्यंत जगण्यासाठी रोजच जीव घेण्यास संघर्ष करावा लागतोय। याचं भयान वास्तव समोर आलंय। शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचं पाणी याकडे शासन पातळीवर अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचं धगधगतं वास्तव समोर आलंय। वैतरणा खाडीच्या मध्ये एका बेटावर वसलेलं हे आहे वाढीव गाव। गावाची लोकसंख्या सुमारे 3000। शेती हाच येथील लोकांचा व्यवसाय। वाढीव गावाची सर्वात प्रमुख समस्या ही पिण्याच्या पाण्याची आहे। ठाणे जिल्हा परिषदेच्या 17 गावांच्या पाणीपुरवठा योजनेतून या बेटावर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे ट्रॅक लगतच प्लास्टिक पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जात असे। मात्र रेल्वे गाड्यांची रोजची वाहतूक वाढल्यानं त्याचे हादरे बसून ही पाईपलाईन अनेक वेळा लिकेज झाली, त्यामुळे पाणीपुरवठा बंद पडतोय। त्यामुळे येथील महिलांना खाडीवरील रेल्वेच्या पुलावरून पाणी आणावं लागतं। जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। तसंच रात्री अपरात्री आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास अशाच परिस्थितीतून वाढीवकरांना सामोरं जावं लागतंय। याशिवाय गावाच्या सभोवताली वाढीव खारभूमी प्रकल्प योजनेअंतर्गत 1978 साली 7 किलोमीटरचा बांधलेल्या बंधाऱ्याला सुद्धा समुद्राच्या लाटांच्या तडाख्यानं भगदाडं पडली आहेत। पश्चिमेकडील 200 एकर जमीन नापीक झाली आहे। मात्र वाढीव गावात 500 एकरावर असलेली भाताची पिकं जोमदारपणे वाढली आहेत। मात्र या भगदाडातून खाडीचं खारट पाणी शेतात येऊ लागल्यानं भात शेती संकटात सापडली आहे। आम्हाला इथे काय रेल्वे लाईनवर रस्ता आहे, दुसरं कुठे पर्यायी मार्ग नाही। पाण्याची सोय केली पण तो पाणी बरोबर येत नाही। तसंच आमच्याकडे शाळा वगैरे आहेत, त्या ग्रामपंचायत त्या उद्ध्वस्त पडल्या, त्याने आम्ही स्वतः रिपेरिंग केलेल्या, पण किती वेळा आम्ही रिपेरिंग करणार। इथे 16 ते 22 हेक्टर जमिनीची आमची खारल्याने उद्ध्वस्त पडले। साफाळे आणि वैतरणामध्ये जो ब्रिज आहे, 2 ब्रिज लागतात आम्हाला। मग त्या ब्रिजवरून ह्या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त त्रास होतो, कारण की जेवढे आमच्यामध्ये विद्यार्थी जातात, शाळेत जातात, कॉलेजला जातात वगैरे, त्यांना सर्वांना दररोज जीव मुठीत घेऊन झालं। ॲक्सिडेंटचा तर खूपच त्रास आहे। आता याच्यामध्ये भरपूर लोक गेलेले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये। रोज 2 ते 4 तास एक फेरीला लागतं। त्या फेरीला अर्धा तास फक्त 15 लिटर पाणी फक्त येतं आम्हाला। असं आमच्या दिवसभर त्या पाण्यातच जातो। समस्या अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या गावात नळाला पाणी येऊ द्या। वाढीव गावाचा रस्ता नसून वैतरणा खाडीवरील रेल्वे पुलाशिवाय इथं पर्याय नाही। रोज या गावातील लोक नोकरीसाठी, महिला पाणी आणण्यासाठी आणि शाळेतील मुलं जीव मुठीत धरून दैनंदिन व्यवहार पूर्ण करतायत। रेल्वे गाडीतून प्रवासी खाडीत नारळ, निर्माल्य अशा वस्तू फेकत असल्यानं आजपर्यंत अनेक जण गंभीर जखमी झालेत, तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागलाय। त्यामुळे या वाढीव गावाकडे शासनानं आता तरी लक्ष द्यावं अशी मागणी गावकरी करतायत। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।